वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरती जो DMER चा PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तो आज आपण आपल्या चॅनलवरती त्याचे विश्लेषण करून देणार आहोत। तर यापूर्वी आपण जे DMER चे सोशल वर्कशी रिलेटेड जे पेपर आहेत ते पेपर आपण अपलोड केलेले आहेत। तर आज आपण जो DMER करिता अत्यंत उपयुक्त असे सोशल वर्कचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण आज बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 51 to 100 पर्यंत। तर चल क्वेश्चन नंबर 51 विदेशी योगदान नियमन कायदा या वर्षी लागू करण्यात आला। आन्सर नंबर सी 2010। क्वेश्चन नंबर 52 समाज कल्याण ही सामाजिक सेवा आणि संस्थांची संघटित प्रणाली आहे जी व्यक्ती आणि गटांना जीवन आणि आरोग्याचे समाधानकारक स्तर प्राप्त करण्यासाठी मदत करण्यासाठी केलेली आहे। यांनी ही व्याख्या दिली आहे। आन्सर नंबर डी फ्रेड लँडर। तर आपण आपल्या चॅनलवरती ज्या काही समाजकार्याच्या व्याख्या आहेत त्या आपण बघणारच आहोत। तर व्याख्या लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे। क्वेश्चन नंबर 53 खालीलपैकी कोणता समाज कल्याण प्रशासनाचा घटक नाही? तर कोणकोणते घटक आहेत ते आपण पाहून घेऊ। नियोजन आयोजन कर्मचारी तर कोणता नाही आहे? आन्सर नंबर ए प्रसिद्धी पब्लिसिटी म्हणजे पोस्टकॉर्प जो असतो तो। क्वेश्चन नंबर 54 दिशेमधील एकतेचा परिणाम म्हणजे आन्सर नंबर ए आदेशाची एकता। क्वेश्चन नंबर 55 हेल्पेज इंडिया ही स्वयंसेवी संस्था ह्या घटकाबरोबर काम करते। आता हेल्पेज इंडिया जे आहे ते वृद्धांसाठी काम करते। तर आन्सर नंबर ए ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था। क्वेश्चन नंबर 56 खालीलपैकी कोणते तत्व समाज कल्याण प्रशासनाचे तत्व नाही? आन्सर नंबर डी व्यक्तीकरणाचे तत्व। तर कोणकोणते तत्व आहेत समाज कल्याण प्रशासनाचे? सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनचे, व्यावसायिक जबाबदारीचे तत्व, संस्थांच्या उद्देशाचे तत्व, सांस्कृतिक मांडणीचे तत्व। क्वेश्चन नंबर 57 सामाजिक कल्याण संस्थांमध्ये निर्णय घेण्याच्या सहभागी पद्धतीसाठी खालीलपैकी ह्या घटकांना संधी उपलब्ध करून द्याव्यात। आन्सर नंबर ए समाजामधील वंचित स्तर घटक लोअर इचेलॉन सेक्शन ऑफ द सोसायटी। क्वेश्चन नंबर 58 रिकामी जागा FCRA प्रमाणपत्र जारी करते आणि त्याचे व्यवस्थापन करते। आन्सर नंबर ए गृह मंत्रालय भारत सरकार। FCRAचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा। क्वेश्चन नंबर 59 सोसायटी नोंदणी कायदा यावर्षी लागू करण्यात आला। आन्सर नंबर बी 1860। क्वेश्चन नंबर 60 UNFPA हे संक्षिप्त रूप काय आहे? आन्सर नंबर डी याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज। क्वेश्चन नंबर 61 जोड्या जुळवा। तर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। तर पहिली याची येणार आहे सी पहिली पंचवार्षिक योजना प्राप्त विकास दर 3.6% होता। दुसऱ्याची एला दुसरी पंचवार्षिक योजना वास्तविक विकास दर 4.27% होता। तिसरी पंचवार्षिक योजना बी करिता वास्तविक विकास दर 2.4% होता। पंचवार्षिक योजना आणि 2011ची जी जनगणना आहे ते करून घेणे अत्यावश्यक आहे। क्वेश्चन नंबर 62 सामाजिक धोरणाचे कोणते प्रतिमान खालील गृहीतकावर आधारित आहे? व्यक्तीच्या गरजा केवळ खाजगी बाजार आणि कुटुंबाद्वारेच पूर्ण होऊ शकतात। दोन्ही व्यवस्था मोडकळीस आल्यावर समाज कल्याण तात्पुरते उपलब्ध करून दिले पाहिजे। आन्सर नंबर ए सामाजिक धोरणाचे शेष कल्याण प्रतिमान। क्वेश्चन नंबर 63 SDG 4 साठी रिकामी जागा हे विशिष्ट लक्ष्य आहे। तर तुम्ही जे काही शाश्वत विकास ध्येय आहेत ते तुम्ही पाठ करायला पाहिजे। जवळपास 18 आहेत। तर आन्सर नंबर डी सी दर्जेदार शिक्षण। क्वेश्चन नंबर 64 खालीलपैकी कोणते तत्व कल्याणकारी राज्याचा आधार बनते? आन्सर नंबर बी संपत्तीचे न्याय्य वितरण। क्वेश्चन नंबर 65 मनरेगा हा कामगार कायदा आहे जो त्याच्या प्रमाणित पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मानदंडासाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो। या कायद्यात रिकामी जागा हे अंगभूत घटक आहेत। तर कोणकोणते अंगभूत घटक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे।
आन्सर नंबर डी आहे ए, बी आणि सी बरोबर आहे. ए सक्रिय प्रकटीकरण, पारदर्शकता आणि जबाबदारी, आणि सी गैर अनिवार्य सामाजिक लेखापरीक्षण. क्वेश्चन नंबर 66. 1979 मध्ये नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषेची व्याख्या सुमारे रिकामी जागा दरडोई उष्मांक खर्चावर केली आहे. तर दारिद्र्य रेषेखालीची जी काही व्याख्या आहे 1979 मध्ये नियोजन आयोगाने कशा प्रकारे केलेली आहे? आन्सर नंबर बी, शहरी भागात 2100 कॅलरीज आणि ग्रामीण भागात 2400 कॅलरीज. क्वेश्चन नंबर 67. शाश्वत विकास हा शब्द सर्वप्रथम रिकामी जागा या अहवालात वापरण्यात आला होता. आन्सर नंबर ए, आमचे सामान्य भविष्य. क्वेश्चन नंबर 68. जेव्हा क्वेश्चन नंबर 68 जोड्या जुळवा. आन्सर नंबर सी, तर जोड्या आहेत एकचं सी करिता. तर एक काय शिक्षणाचा अधिकार कायदा 2009, तर सी मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी. हिंदू विवाह कायदा 1955. बी बालविवाह रोखण्यासाठी. भारतीय दंड संहितेचे कलम 375. डी लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी. नंतर बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 हे करीत आहे विशिष्ट रोजगारामध्ये मुलांचा सहभाग प्रतिबंधित करणे आणि त्यांच्या अटींचे नियमन करणे. क्वेश्चन नंबर 69. ग्रामीण विकासाच्या गांधीवादी प्रतिमानांची तत्वे. आन्सर नंबर ए, फक्त ए, बी आणि सी बरोबर आहे. तर गांधीवादी प्रतिमानांची तत्वे हा जो आहे 2023च्या DMER मध्ये विचारलेला प्रश्न आहे. गांधीवादी किंवा गांधीजी आयडिओलॉजी हे करून घेणे अत्यावश्यक आहे. तर आन्सर नंबर ए आहे. ए स्वयंपूर्ण गावाची अर्थव्यवस्था, बी विकेंद्रीकरण, सी खादी आणि ग्रामोद्योग. क्वेश्चन नंबर 70. ग्रामीण भागातील नागरी सुविधांची तरतूद पुरा प्रतिमान रिकामी जागा यांनी स्पष्ट केले आहे. आन्सर नंबर बी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. क्वेश्चन नंबर 71. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली आहेत? आन्सर नंबर ए, 1976चा 42वा सुधारणा कायदा. क्वेश्चन नंबर 72. मॅडमसचे रिट रिकामी जागा अंतर्गत जारी केले जाते की जेथे कायद्याद्वारे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जाते. आन्सर नंबर सी, कलम 32. क्वेश्चन नंबर 73. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार घोषणा कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आली? आन्सर नंबर ए, 1948 मध्ये स्वीकारण्यात आली. क्वेश्चन नंबर 74. रिकामी जागा न्याय म्हणजे प्रत्येकाला रोजची भाकरी मिळण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्याच्या पुरेशा संधी मिळायला हव्यात. आन्सर नंबर ए, सामाजिक न्याय म्हणजे सामाजिक न्यायाची व्याख्या. क्वेश्चन नंबर 75. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाविष्ट नाही? आन्सर नंबर सी, धर्म. क्वेश्चन नंबर 76. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केलेल्या शब्दांचा योग्य क्रम सांगा. आता राज्यघटनेतील जो योग्य क्रम आहे तो आपल्याला प्रस्तावनेचा तो लावायचा आहे. जे आपण संविधान म्हणतो, प्रस्तावना, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे सिक्वेन्सनुसार आहे. क्वेश्चन नंबर 77. खालीलपैकी कोणता भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा भाग नाही? आन्सर नंबर सी, संघराज्य हा भाग नाही. तर कोणकोणता आहे? समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता. क्वेश्चन नंबर 78. रिकामी जागा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी विहित केलेल्या मूलभूत कर्तव्याची यादी देते. आन्सर नंबर बी, कलम 51A. क्वेश्चन नंबर 79. खालीलपैकी कोणता भारतीय रिट याचिकेचा प्रकार नाही? आन्सर नंबर डी, प्रमाणन मीन्स सर्टिफिकेशन. कोणकोणता आहे? हेबियस कॉर्पस आहे, मॅडमस आहे, प्रोहिबिशन आहे. क्वेश्चन नंबर 80. कोणते मानवाधिकार आयोगाचे कार्य नाही? आन्सर नंबर सी, निवडणूक आयोजित करणे हे मानवाधिकार आयोगाचे कार्य नाही. तर कोणकोणती कार्य आहेत? घटनेची चौकशी करणे, कारागृहांची पाहणी करणे, जनजागृती कार्यक्रम राबविणे. क्वेश्चन नंबर 81. जेथे एखाद्या महिलेचा मृत्यू तिच्या लग्नाच्या सामान्य परिस्थितीमधील 7 वर्षाच्या आत ती भाजल्यामुळे किंवा शारीरिक दुखापतीमुळे झाला असेल
आणि जर तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या पतीकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून तिच्यावर अत्याचार किंवा तिच्या पतीच्या नातेवाईकांनी हुंड्याच्या कोणत्याही मागणीसाठी किंवा त्याच्या संबंधात छळ झाला असेल, अशा मृत्यूला हुंडाबळी म्हटले जाईल आणि यासाठी तिच्या पतीला किंवा नातेवाईकांना तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत मानले जाईल. जो कोणी हुंडाबळी घेतो त्याला खालील शिक्षा होईल. तर अशाच प्रकारचे जे कॉन्सेप्च्युअल बेस क्वेश्चन आहे DMER मध्ये विचारण्यात येतात. तर हे कॉन्सेप्च्युअल बेस प्रश्न आहेत आणि आपल्या मतानुसार किंवा बौद्धिक क्षमतेनुसार ते द्यायचे असतात. तर आन्सर नंबर बी, 7 वर्षापेक्षा कमी नसलेल्या मुदतीसाठी तुरुंगवास, परंतु तो जन्मठेपेपर्यंत वाढू शकतो. क्वेश्चन नंबर 82, रिकाम्या जागांनी प्रशिक्षित मनुष्यबळाची गंभीर कमतरता लक्षात घेतली आणि रांची येथील युरोपियन मेंटल हॉस्पिटल पूर्ण प्रशिक्षण संस्थेत विकास करण्याची शिफारस केली. आन्सर नंबर ए, मुदलियार समिती. क्वेश्चन नंबर 83, कार्यात्मक सिद्धांत रिकाम्या जागा यावर भर देते. आन्सर नंबर बी, वैयक्तिक गुणवत्ता. क्वेश्चन नंबर 84, सामाजिक स्तरीकरण स्ट्रॅटिफिकेशन याचा अर्थ हा होतो. आन्सर नंबर सी, सामान्यतः स्थितीच्या श्रेणीबद्धतेचे अस्तित्व. क्वेश्चन नंबर 85, खालीलपैकी कोणता शब्द हा शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे सामना करण्यास असमर्थता दर्शवितो? आन्सर नंबर सी, बर्न आउट. क्वेश्चन नंबर 86, हँडिकॅपिझम हे खालील बाबीशी संदर्भात आहे. आन्सर नंबर ए, दिव्यांग व्यक्ती विरुद्ध पूर्वग्रह व भेदभाव. क्वेश्चन नंबर 87, पहिली तुरुंगात नियमावली पुस्तिका ही वर्षात तयार करण्यात आली. आन्सर नंबर बी, 1959. क्वेश्चन नंबर 88, बलवंतराय मेहता समिती खालील रिकामी जागेशी संबंधित आहे. आन्सर नंबर सी, समुदाय विकास. क्वेश्चन नंबर 89, खालीलपैकी कोणते संघटनात्मक वर्तनाचे मॉडेल नाही? आन्सर नंबर डी, निर्णायक. तर कोणकोणते संघटनात्मक वर्तनाचे मॉडेल आहे? निरंकुश, काळजीवाहू आणि सहाय्यक. क्वेश्चन नंबर 90, प्रतिपादन बहुलवाद हा श्रम व्यवस्थापन संबंधातील एक प्रमुख सिद्धांत आहे ज्याचे अनेक लोक शक्तिशाली समर्थक आहेत. कारण आर, परंतु शुद्धतावादी दृष्टिकोन स्वभावाची समस्या किंवा संघर्षाचा आधार हाताळत नाही आणि केवळ संघर्षाच्या संघटनांच्या अभिव्यक्ती व्यक्त केल्या जातात तेव्हा काय होते यावर लक्ष केंद्रित करते. आन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 91, खालीलपैकी कोणती योजना पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व मुलांना समावेशक आणि समान दर्जाची शिक्षण प्रदान करते? आन्सर नंबर सी, समग्र शिक्षण अभियान. समग्र शिक्षण अभियान. क्वेश्चन नंबर 92, NCPCRचे दीर्घरूप म्हणजे? आन्सर नंबर सी, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. क्वेश्चन नंबर 93, 29 मे 2021 रोजी मुलांसाठी PM केअर योजना रिकाम्या जागा यांच्यासाठी सुरू करण्यात आली. आन्सर नंबर ए, ज्या मुलांनी कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावले आहेत. इन इंग्लिश, चिल्ड्रेन हू हॅव लॉस्ट बोथ पॅरेंट्स टू कोविड-19 पॅन्डेमिक. क्वेश्चन नंबर 94, दुष्काळ वगळता सर्व नैसर्गिक आपत्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यात समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर खालीलपैकी कोणते मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे? आन्सर नंबर ए, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इन मराठी, गृह मंत्रालय. क्वेश्चन नंबर 95, खालीलपैकी कोणती मुख्यतः मानवनिर्मित आपत्ती मानली जाते? आन्सर नंबर ए, आग, फायर. तर नैसर्गिक भूस्खलन, दुष्काळ आणि पूर. क्वेश्चन नंबर 96, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आपत्तीनंतरच्या गरजा आणि नुकसानीचे मूल्यांकन PDने नाही? इन इंग्लिश, पोस्ट डिझास्टर नीड अँड डॅमेज असेसमेंट. आन्सर नंबर सी, आपत्तीनंतरचे कार्यक्रम स्वतः चालवण्याचे आणि किंवा आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या गरजा परिभाषित करण्यासाठी सरकारची क्षमता निश्चित न करणे. वाचून घ्यायचा आहे प्रश्न. क्वेश्चन नंबर 97, सामाजिक धोरण ही एक कृतीची रणनीती आहे
ज्यामध्ये सामाजिक उद्देश प्राप्तीसाठी टप्प्याटप्प्याने त्याच अवलंबन केले जाते. ही व्याख्या कोणी दिलेली आहे? आन्सर नंबर ए S.N. रानडे. क्वेश्चन नंबर 98. एकूण लोकसंख्येपैकी रिकाम्या जागा टक्के त्यांच्या उदरनिर्वाहाच्या किमान काही भागासाठी लाकूड नसलेल्या वन उत्पादनावर NTFP अवलंबून असतात. आन्सर नंबर ए 27. इन इंग्लिश, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस हाऊ मेनी नीड्स? 27. क्वेश्चन नंबर 99. भारतामध्ये 1980 मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली होती. हे नंतर 1985 मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालय बनले आणि आज रिकाम्या जागा म्हणून ओळखले जाते. आन्सर नंबर सी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. क्वेश्चन नंबर 100. पर्यावरण संरक्षण कायदा हा खालील साठी तरतूद करणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. आन्सर नंबर सी ए आणि बी बरोबर आहे. ए विविध नियामक संस्थांच्या क्रियाकलापांचे समन्वय. बी पर्यावरण संरक्षणासाठी पुरेशा अधिकारांसह प्राधिकरणांची निर्मिती. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 51 ते 100 पर्यंत DMAR करता सोशल वर्कचे जे क्वेश्चन पेपरचे विश्लेषण आहे ते पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.